नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता वाजले ते म्हणजे सकाळचे 4 आणि आपण चाललोय पापलेट मासेमारीसाठी. तर चला जाऊ मासेमारीसाठी आणि डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू, कारण की आता भरपूर अंधार आहे. जरा नॉर्मल उजेडला काय भेटू. सकाळचे वाजलेत ते म्हणजे 5:30 आणि आपली सर्व जाळं टाकून होत आली. पहिलाच सर्ग आलाय बारीक. आपली झाला एकदम खडकामध्ये आहे, त्याच्यामुळे लगेच घेतोय झाला. पहिलाच सर्ग आलाय, बारीक आहे म्हटलं काय. सर्ग काय नाही आहे बघा, असला मावर आहे ते. आपल्याला पापलेटच्या झाला येते बघा काय मोर आहे. फक्त एकच पापलेट आलाय सुरुवातीला आणि येतात मोर आहे. दुसरा पापलेट आला. आता आपण आताच जाळं टाकलेली, पण लगेच घ्यायला लागतात जाळं आपल्याला. साईज बरी आहे, एकदम बारीक नाही, मीडियम साईजचे. पापलेटचे जरा झालं तर म्हणजे एक वडा एकदम जिवंत आहे. याचा वरचा काटा लागला ते भरपूर वेदना होतात. कोलवी बघा कसले एकदम मस्त साईजची, एकदम लाल लाल. आणि या साईडला एक सर्ग आलाय, त्याची साईज मस्त आहे एकदम. लाल कोलवी आणि बघा सर्गा. आपली शेनशा झाला आहे, त्याच्यामुळे लगेच जात नाही सहसा जालातून सर्गा. अडकला काय यायलाच पाहिजे. सर्गा साईज बघा कसली, हातापेक्षा एकदम मोठी. बारीक आला आता, आधी मोठा आलेला जरा, पण आता बारीक आलाय. सर्गा एकदम जिवंत आहेत, कारण की आपण लगेच झालं घेतले, जास्त नाही 5 ते 10 मिनिटं थांबलो होतो झालं टाकून. तर सर्गा येतो बघा परत एक. आत्ताच नॉर्मल उजेडात आलाय आणि सर्ग येते. आत्ताच थोडा उजेडलाय जमते. एकदा झालं घेऊ आणि परत टाकू. परत एक सर्गा आलाय, मस्त आहे एकदम. हा आपला एक मांग घेत होत आलाय आणि झाला आपला खडकामध्ये अडकलाय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललेलो आपण, एकदम खडकामध्ये जाळे टाकली. हे बघा असं जाल फाटते पूर्ण खडकामध्ये. हा खाली पूर्ण खडक आहेत जिथं आपण जाळं टाकतोय. आणि आताच भरतीला सुरुवात झाली. जर खडकामध्ये जाल अडकला तर फाटण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की पाण्याच्या फोर्स बरोबर आपली जाळं वाहत जात असतात. तर पटापट जाळं टाकून घेतलीत. चला आता आपण आपल्या दुसऱ्या जाळांजवळ चाललोय. त्या साईडला दुसरी पण जाळं टाकलेली आहेत आपली.
बघू शकता आपली पहिली सरगी मस्त आली बघा. आणि आपण आपल्या आता दुसऱ्या जालांजवळ चाललोय. त्या साईडला पहिलाच सर्ग आला, आत्ताच जाल घ्यायला सुरुवात केली आणि ते का परत एक आला दुसरा. आत्ताच जाल घ्यायला सुरुवात केली आणि एकाच जवळ 2 आली. परत एक सर्गाला या साईडला आणि ते बघा परत दुसरा एकाच जवळ 2. आधी पण एका जवळ 2 आलेली आणि परत एका जवळ 2 आली. परत एक सर्गा आलाय फाऱ्याच्या साईडला. एकाद येते. जालं पूर्ण आपली खडकात आहेत आणि ही जालं जुनी आहेत, त्याच्यामुळे आपण खडकातच टाकलीत डायरेक्ट. खरं पाटकलं इथे खडक अटकलेलं आहे बघा, खडकाचा थोडा आलाय. सर्गा आलाय. याची साईज मस्त आहे एकदम. साईज बघा, रावस बारीक. आणि हे बघा जेलीफिश, भरपूर खाज येते अंगाला हे लागल्यावर. सावकाश काढायला लागतात, एकदम बारीक येतात पण खाज जाम येत. परत एक बारीक रावस आलाय. आधी पण रावस आलेला आहे आणि परत एक आलाय. परत एक सर्ग आलाय त्या साईडला. एकदम मोठ्या साईज मध्ये नाही आहेत, जी रेग्युलर साईज आहे मीडियम साईज त्या साईजची सर्गी येतात. नाहीतर अगोदर भेटली ती एकदम मोठ्या साईजची असायची. ते बघा परत एक आलाय. परत एक सर्गा आलाय. आणि आलेत बघा का एका जवळ 3 आपल्याला मोरे आले. परत सर्गा आला या साईडला पण. याची साईज मस्त आहे जरा. झालं. परत त्या साईडला सर्गा येते. आपल्याला एकाद येते कुठेतरी. सध्या पापलेट पण कमी आहेत आणि जे असले जेलीफिश आले तर अंगाला भरपूर खाज येते लागल्यावर. ते बघा परत एकदाच 2 आलेत. साईज मस्त आहे दोघांची पण. एकदम कावला आलाय बारीक. आज वातावरण पण भरपूर वेगळा झालाय, बघू शकताय वातावरण. आणि तो आपला कोरलाई किल्ला रेग्युलर लोकेशन आपला. पाण्याच्या खाली खडक आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये झाडं अडकलेली आपली भरपूर. तर आपण आपल्या किनाऱ्याच्या साईडला जाऊन आता जाळे टाकू. तिथे बघू आपल्याला पापलेट येतात काय. आपल्याला पहिली सुरुवातीलाच पापलेट आलेली सर्व. आता जाऊ डायरेक्ट किनाऱ्याच्या साईडला. तर मंडळी बाहेरच्या साईडला आपल्याला नंतर काहीच नाही पापलेट आली. आपली सर्व जाळं खडकामध्ये अडकले होते, त्याच्यामुळे आता आपण आपल्या किनाऱ्याच्या साईडला थोडी जाळे टाकून बघितलीत. तर बघूया आपल्या किनाऱ्याच्या साईडला तरी पापलेट येतात की नाही. बाहेरच्या साईडला पहिले सुरुवातीला आपल्याला मस्त पापलेट आलेली, नंतर अजिबात काय नाही आली. तर बघू इथे तरी काय येते काय. किनाऱ्याच्या साईडला जाळं टाकलेली ती घ्यायला सुरुवात केली, पण इथे पापलेट येत नाही अजिबात. अजून मांदेली आली, तिला पण खालाय कोणीतरी. मोरी आली. आपल्याला पापलेट अजिबात नाही येत. येते बघा काय मोरे आणि ढोमा येते का.
शिंगाला आलाय, शिंगाला. आणि बघा बारीक रावशी आणि या साईडला शिंगाली. जर काटा लागला ते जाम त्रास होईल. पापलेट अजिबात काय नाही आहेत, हे मोरेच येतात फक्त. आपल्या जालावर डॉल्फिन आलेत, बघू शकताय समोर डॉल्फिन आहेत. हे मोर आहेत आपले सगळे आज. आणि सरगी आणि बारीक 2-3 रावस आणि 2 मोठ्या साईज मध्ये. यांची साईज एकदम मस्त आहे आणि ही मीडियम साईज. तर मंडळी फायनली मासेमारी करून आलो ते म्हणजे घरी. आज आपल्याला बऱ्यापैकी पापलेट मिळाली होती. रेग्युलर आपल्याला जास्त नव्हती मिळत, आज जरा बऱ्यापैकी मिळाली. आज आपली जालं पण खडकामध्ये अडकली होती, त्याच्यामुळे जालांचं पण बऱ्यापैकी नुकसान झालं आपल्या आज. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.